नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये दह्याची कढी करणार आहोत। तर यासाठी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आले, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, 3 हिरव्या मिरच्या याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट आपली तयार आहे। आता त्याच भांड्यामध्ये 1 कप आंबट दही घेतलेला आहे आणि पोहे खायचे 2.5 चमचे आपल्याला इथे बेसन टाकून घ्यायचे आहे। आता हे चमच्याने छान एकत्र करायचे आणि मिक्सरमधून हे फिरून घ्यायचे। याचे मौसूद असे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। इथे आपले मौसूद बॅटर तयार आहे। आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतले। तेल छान तापले की थोडीशी मोहरी टाकली। मोहरी तडतडली की आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे छान फुलले की आपल्याला 1/4 चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। हिंग टाकून घेतल्यानंतर जी आपण पेस्ट केली होती मगाशी ते संपूर्ण पेस्ट इथे टाकून घ्यायची। आता ही पेस्ट तेलात चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची। त्यानंतर कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता तेलात परतून घ्यायचा। नंतर लगेच आपल्याला 1/4 चमचा हळद घालून घ्यायची। हळद थोडीशी तेलात परतून घ्यायची। आता लगेच आपण जे दही आणि बेसनाचे बॅटर केले होते ते टाकून घ्यायचे। मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप पाणी टाकले। मिक्सरचे पॉट छान हलवून ते पाणी त्या बॅटरमध्ये टाकले। नंतर अजून 1 कप पाणी टाकले। कढी चमच्याने छान एकत्र करून घ्यायची। तर इथे आपल्याला कढी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे आपण पाणी टाकून घ्यायचे आहे। तर मला कढी थोडी पातळ आवडते तर मी अजून अर्धा कप पाणी इथे टाकून घेतले। इथे कढीला उकळी आलेली आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे। तसेच कढीचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी 1 चमचा साखर इथे टाकून घेतली। साखर ऑप्शनल आहे। आता कढी उकळल्यानंतर 2 ते 3 मिनिट कढी मंद आचेवर आपल्याला उकळून घ्यायची आहे। 3 मिनिटानंतर छान कोथिंबीर घालायची आणि ही गरमागरम कढी फुडक्याबरोबर तशीच ताटात वाढायला साईड डिश म्हणून खूप छान लागते। तर माझी ही कढी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।